ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे pmvishwakarma.gov.in या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर योजनेची सर्व माहिती वाचून घ्या। अर्ज करण्यासाठी राईट साईडला ऑप्शन आहे, लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर CSC लॉग इन, ज्यांच्याकडे CSC ID आहे त्यांनी CSC रजिस्टर RTCNS यावरती क्लिक करायचं आहे। ज्यांच्याकडे नाही त्यांनी आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकता। आता इथे आपल्याला नो करायचं आहे आणि दुसऱ्यांदा सुद्धा नो करून कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नो करून कंटिन्यू केल्यानंतर आता महिलेचा इथे आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो मोबाईल नंबर महिलांचा इथे टाकायचा आहे। त्यानंतर महिलेचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे। त्यानंतर खाली कॅप्चा दिलेला आहे तसा इथे टाकायचा आहे। त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करून तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही कंटिन्यू कराल तर आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे महिलांचा त्यावरती एक OTP पाठवण्यात येईल। तो OTP तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे। तर इथे पहा 6 डिजिटचा OTP आलेला आहे, तो इथे OTP मी टाकतोय आणि कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। महिलेचाच इथे फॉर्म भरायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। तर इथे OTP टाकलाय आणि कंटिन्यू करतो। कंटिन्यू केल्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता आपल्याला आता बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करायचं आहे, म्हणजेच महिलेचा अंगठा घ्यायचा आहे आणि बायोमेट्रिकने इथे ऑथेंटिकेशन करायचं आहे। महिलेचा अंगठा घेतल्यानंतर व्हेरीफाय बायोमेट्रिक वरती क्लिक करायचं आहे। जे काही मंत्राचं डिव्हाइस असेल किंवा सिक्युजनचं असेल किंवा दुसरं कुठलं असेल तर ते जोडून तुम्ही महिलेचा अंगठा घ्या। अंगठा घेतल्यानंतर ऑटोमॅटिकली महिलेचे जे काही नाव असेल, ॲड्रेस असेल, ऑटोमॅटिकली इथे जन्मतारीख सगळी माहिती येईल। तर त्यानंतर खाली आता मॅरियल स्टेटस इथे फक्त निवडायचं आहे, मॅरिड आहेत का अनमॅरिड आहे महिला। त्यानंतर कॅटेगरी विचारली जाईल, महिलेची जी काही कॅटेगरी असेल, जनरल असेल, SC असेल, ST असेल, OBC असेल, यामध्ये जर कॅटेगरी नसेल तर तुम्ही जनरलमधून सुद्धा फॉर्म भरू शकता। त्यानंतर दिव्यांग आहे का, अपंग आहे का, अपंग असेल तर येस करा अन्यथा नो करा। ज्या ठिकाणी महिला राहत आहे त्याच ठिकाणी महिलेला बिझनेस करायचा आहे तर येस करायचं आहे इथं। त्यानंतर आर यू डुईंग बिझनेस इन सेम डिस्ट्रिक्ट, ज्या जिल्ह्यामध्ये महिला राहत आहे त्याच जिल्ह्यामध्ये महिला बिझनेस करणार आहे का तर येस करायचं आहे। त्यानंतर मायनॉरिटी असेल तर टाका, नाहीतर सोडून घ्या। त्यानंतर खाली या फॅमिली डिटेल्स विचारले जातील। ऑटोमॅटिकली इथे तुम्ही पाहू शकता रेशन कार्डचा नंबर येईल आणि खाली नावं येतील। यामध्ये ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय ते नाव इथे डिलीट ऑप्शनवरती क्लिक करा आणि जर यामध्ये घरातील फॅमिली मेंबरची नावं नसतील तर ऍड रो वरती क्लिक करून फॅमिली मेंबरची नावं सुद्धा तुम्ही ऍड करू शकता। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे काय करायचं आहे, जे कोणी महिलाचं नाव असेल त्याला डिलीटचा ऑप्शन आहे त्यावरती फक्त क्लिक करायचं आहे, ज्या व्यक्तीचा फॉर्म भरतोय आपण। त्यानंतर खाली यायचं आहे आधार ॲड्रेस दिला जाईल। ऑटोमॅटिकली इथे आधार ॲड्रेस आपला अंगठा घेतल्यामुळे आलेला आहे। त्यानंतर खाली करंट ॲड्रेस विचारला जाईल, सेम ॲज अ आधार ॲड्रेस। जो तुम्ही जिथे आता करंटली राहताय तो आधार कार्डचाच ॲड्रेस आहे का तर सेम ॲज अ आधार ॲड्रेस वरती क्लिक करा। जर अदर ठिकाणी कुठे राहत असाल तर अदर सिलेक्ट करून तुम्ही खाली ॲड्रेस ॲड करू शकता। मी सेम ॲज अ आधार ॲड्रेस सिलेक्ट करतो, जिथे राहतोय तो आधारचाच ॲड्रेस आहे। त्यानंतर डू यू कम अंडर ग्रामपंचायत, तुम्ही जिथे राहताय ती ग्रामपंचायत आहे का, ग्रामपंचायत असेल तर येस करा। त्यानंतर जर ग्रामपंचायत नसेल, सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही नो करून पुढे जे काही अर्बन एरिया असतो जसं की म्युनिसिपल कॉर्पोरेशन, महानगरपालिका, नगरपालिका जे असेल तर ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। ग्रामपंचायतमध्ये राहत असाल तर इथे येस करा। त्यानंतर तुमचा जो काही तहसील असेल, ब्लॉक असेल, तो तालुका म्हणू शकतो तर तो इथे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर ग्रामपंचायत विचारली जाईल, तुमची जी काही ग्रामपंचायत असेल ती सिलेक्ट करा। जर शहरामध्ये असेल तर तुमचं कॉर्पोरेशन एरिया सिलेक्ट करा। खाली या, आता इथे पहा महत्वाचं आहे, प्रोफेशन ट्रेड डिटेल्स विचारले जातील। आता इथे आहे महिलांसाठी एकच ट्रेड सिलेक्ट करायचा आहे। आपण शिलाई मशीनसाठी अर्ज करतोय तर इथे आहे कुठला तर दर्जी म्हणजेच टेलर। तर इथे खाली येऊन एक ऑप्शन दिलेला आहे, पाहू शकता टेलर म्हणजेच दर्जी, यावरती क्लिक करायचा आहे। हा ऑप्शन सिलेक्ट करायचा। हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर सब ट्रेड काही करायची गरज नाही, खाली तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे यावरती टिक करायची आहे। त्यानंतर बिझनेस ॲड्रेस विचारेल, सेम ॲज अ आधार ॲड्रेस, आधार कार्डचा जो ॲड्रेस आहे तिथेच जर बिझनेस करायचा असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा, सेम ॲज अ आधार ॲड्रेस। आधार कार्डवरच्याच ॲड्रेसवरती बिझनेस करायचा असेल तर सेम ॲज अ आधार ॲड्रेस सिलेक्ट करा। त्यानंतर सेम ॲज अ करंट ॲड्रेस, जो करंट ॲड्रेस टाकला असेल त्यावरती करायचा असेल तर किंवा अदरवरती करायचं असेल तर अदर सुद्धा ॲड्रेस तुम्ही टाकू शकता। त्यानंतर इथे सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा। जर अदर ॲड्रेस असेल, बाहेरच्या ठिकाणचा ॲड्रेस असेल तर तुम्ही तो ॲड्रेस इथे हाऊस नंबर असेल, लोकॅलिटी, गावाचं नाव वगैरे टाका। त्यानंतर स्टेट सिलेक्ट करा आणि जो काही डिस्ट्रिक्ट आहे तुमचा जिल्हा तो इथे सिलेक्ट करा। ऑदर म्हणजे तुमच्या आधार कार्डचा ॲड्रेस सोडून दुसरीकडे तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर ऑदर सिलेक्ट करून इथे ॲड्रेस फिल करा आणि
स्टेट आणि डिस्ट्रिक्ट इथे टाका, म्हणजेच महिलेची इथे माहिती टाकायची आहे. महिलेचा ॲड्रेस टाकल्यानंतर इथे सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं. जसं तुम्ही सेव्ह कराल तर आपली माहिती इथे सेव्ह झालेली आहे. आता नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढची डिटेल्स येते, ज्यामध्ये आपल्याला थोडी माहिती भरायची. आता काय काय माहिती आहे ती समजून घ्या. तर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर सेव्हिंग बँक डिटेल्स, जे काही बँकेचं अकाउंट आहे महिलेचं, ते कोणत्या बँकेमध्ये आहे ही बँक तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर जो काही IFSC कोड आहे तो महिलांचा IFSC कोड इथे टाकायचा आहे. नेम ऑफ ब्रँच कुठली आहे ती सिलेक्ट करा. त्यानंतर महिलांचा जो काही बँकेचा अकाउंट नंबर आहे तो इथे टाका. पुन्हा एकदा अकाउंट नंबर कन्फर्म करा, म्हणजे इथे टाकून घ्या. त्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. तुम्हाला आता क्रेडिट सपोर्ट विचारलं जाईल. क्रेडिट सपोर्ट म्हणजे डू यू वॉन्ट टू क्रेडिट सपोर्ट. जर तुम्हाला 1 लाखापर्यंतचं लोन हवं असेल, जे काही 18 महिन्याचं 5% व्याजदर फक्त राहणार आहे, तर 1 लाख लोन तुम्हाला हवं असेल तर इथे ऑप्शन आहे, तो ऑप्शन तुम्हाला एनेबल करायचा आहे. जर तुम्ही 1 लाख लोन 18 महिन्यामध्ये फेडलं तर तुम्हाला नेक्स्ट टाइम 2 लाख जे आहे ते लोन मिळणार आहे. तर इथे ऑप्शन आहे तो यस करायचा आहे. यस केल्यानंतर जी काही लोन अमाऊंट आहे तुम्हाला किती हवी आहे ती इथे टाकायची आहे. कमीत कमी तुम्ही 50,000 टाकू शकता, जास्तीत जास्त तुम्ही 1 लाख टाकू शकता. तर महिलांना तुम्ही विचारा किती अमाऊंट पाहिजे. ज्या महिलेचा फॉर्म भरताय त्या महिलांना विचारा किती अमाऊंट तुम्हाला हवी आहे लोन. तर कमीत कमी 50, जास्तीत जास्त 1 लाख टाकू शकता. त्यानंतर सिलेक्ट प्रेफर्ड बँक टू टेक लोन. जर तुम्हाला ज्या अकाउंट आहे तुमचं, ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे, तर सेम ॲज अ सेव्हिंग असं तुम्ही सिलेक्ट करा. जर तुम्हाला अदर कोणत्या बँकेतून लोन हवं असेल तर ती बँक तुम्ही सुद्धा इथे सिलेक्ट करू शकता, ज्यामध्ये ऑप्शन आहे. तर मी सेम ॲज अ सेव्हिंग करतो, म्हणजे जेथे माझं अकाउंट आहे तिथून मी लोन घेऊ शकतो. त्यानंतर लोन पर्पज, लोन तुम्ही कशासाठी घेणार आहे. परचेस इक्विपमेंट्स, वर्किंग कॅपिटल, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, बिझनेस एक्सपान्शन, बिझनेस वाढवायचा आहे, वर्किंग कॅपिटल आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे, परचेस इक्विपमेंट पहिला ऑप्शन आहे. परचेस इक्विपमेंट म्हणजे मशिनी वगैरे घ्यायची आहेत, तर परचेस इक्विपमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करा. बाकीचे हे दोन्ही तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तिन्ही ऑप्शन सिलेक्ट करा. खाली या. खाली आल्यानंतर जे काही एक्झिस्टिंग लोन आहे, महिला जी असेल तिला विचारा की तुमच्या नावावरती लोन आहे का. जर लोन असेल तर ती लोन कुठल्या बँकेचं आहे, आउटस्टँडिंग अमाऊंट किती आहे, मंथली हप्ता किती आहे आणि टोटल मंथली फॅमिली इन्कम किती आहे तो विचारू शकता. त्यानंतर खाली डिजिटल इन्सेंटिव्ह डिटेल्स, इथं आर यू डिजिटली ऍक्टिव्ह. महिलेचा जर फोनपे गुगल पे असेल तर इथे येस करा, नसेल तर नो करा. असेल फोनपे गुगल पे तर येस करा आणि आपल्याला इथे UPI ID द्यायचा आहे आणि जो काही बँकेला मोबाईल नंबर आहे तो इथे द्यायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे. आता जर UPI ID असेल तर ॲड रो वरती क्लिक करा आणि इथे तुम्हाला UPI ID टाका आणि मोबाईल नंबर जो असेल बँकेला लिंक तो इथे टाका आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. तर मी इथे महिलेचा जे काही UPI ID तो टाकलाय, मोबाईल नंबर टाकलाय, सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर आपली इथे दुसरी स्टेप कंप्लीट झाली. आपण नेक्स्ट करणार आहोत आणि तिसऱ्या स्टेपकडे जाणार आहोत. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता आपली सर्व माहिती भरलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता काय काय सांगितले. स्किल ट्रेनिंग, यू आर एलिजिबल आहे स्किल ट्रेनिंगसाठी. तुमचं जे काही ट्रेनिंग होणार आहे ते 5 दिवसाचं बेसिक ट्रेनिंग होणार आहे आणि ॲडव्हान्स ट्रेनिंग होणार आहे ते 15 दिवसाचं ट्रेनिंग होणार आहे, स्किल ट्रेनिंग. असं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल, शिकवलं जाईल. मशीन कशी चालवायची किंवा मशीनचं जे काही कसं असेल ते सगळं तुमचं. जर इथे पहा टूल किट आहे, 15,000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत. तुम्हाला सर्टिफिकेट म्हणजे ट्रेनिंग झालं तुमचं की ट्रेनिंग झाल्यानंतर 15,000 रुपये तुम्हाला दिले जातील टूल किट घेण्यासाठी. म्हणजे तुम्ही मशिनीचं सामान घेऊ शकता, मशीन घेऊ शकता 15,000पर्यंत. त्यानंतर खाली यायचं आहे मार्केटिंग सपोर्ट आहे, इथं फक्त वाचायचं आहे. जर तुम्हाला मार्केटिंग सपोर्ट काही हवं असेल तर इथे ऑप्शनला टिक करू शकता. काही हवं नसेल तर हे सोडून देऊ शकता. मॅन्डेटरी नाही, ऑप्शनल आहे. त्यानंतर सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्हाला कळलं असेल अगोदर तुम्हाला डिजिटल जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग होणार आहे आणि त्यानंतर 15,000 भेटणार आहे. सगळं सेव्ह झाल्यानंतर नेक्स्ट करा. डिक्लेरेशन शेवटची स्टेप आहे, ही ॲक्सेप्ट करा आणि सबमिट करा. आपलं काम झालेलं आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म सबमिट करायचा. ॲप्लिकेशन सबमिटेड, हा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट झालेला आहे. महिलेचा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट झाला. इथे काय करायचं, फक्त खाली डन ऑप्शन दिसेल, या डन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला महिलेला जी काही ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आहे ती प्रिंट काढून द्यायची आहे. ती प्रिंट कशी काढायची, डन केल्यानंतर तुम्ही पहा इथे सगळी माहिती तुम्हाला दिसेल. ॲप्लिकेशनचं स्टेटस सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता. ट्रेनिंग झालेलं आहे का नाही ते सुद्धा पाहू शकता
आता काय करायचं पहिलं काम, तर डाउनलोड युअर ऍप्लिकेशन PDF, इथे स्टेप्स दिसलेले आहेत तुम्हाला दिसतील, तर इथे डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं. याची जी काही प्रिंट आहे ती प्रिंट महिलांना काढून द्यायची आहे. आणि तुमची जर ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतमध्ये हा जो फॉर्म आहे भरलेला, हा फॉर्म घेऊन जायचा आहे आणि ऍप्लिकेशन जे अप्रुव्हल आहे ते अप्रुव्हल ग्रामसेवकांकडून तुम्ही करून घ्यायचं आहे. जर तुम्ही कॉर्पोरेशन एरियामध्ये येत असाल, शहरात येत असाल, तर तिथे तुम्ही महानगरपालिका नगरपालिका एरियामध्ये हे ऍप्लिकेशन अप्रुव्हल करून घ्यायचं आहे महिलांनी स्वतः जाऊन. आणि अप्रुव्हल केल्यानंतर तुम्हाला जे काही ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग दिलं जाईल आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला 15,000 रुपये अमाऊंट दिली जाईल. जेव्हा 15,000 रुपये अमाऊंट तुम्हाला मिळेल त्यानंतर तुम्हाला 1,00,000 रुपयाचं जे काही कर्ज आहे ते सुद्धा दिलं जाईल. भरपूर ठिकाणी ही योजना चालू आहे. तुम्हाला जर हवा असेल, याचा लाभ घ्यायचा असेल तर शेजारील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन याचे जे काही फॉर्म आहेत ते चालू आहेत ते तुम्ही भरू शकता. महत्त्वपूर्ण व्हिडिओ